गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया, झाणावियपज्जाविय जाय्य कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि क्षायिक सम्यक दृष्टी, सम्यक्त्व मार्गणा आणि त्यामध्ये क्षायिक सम्यक्त्वाचं प्रकरण आम्ही बघतो आहे. क्षायिक सम्यक्त्वाचा प्रस्थापक हा निश्चितपणे कर्मभूमीज मनुष्यच पाहिजे आणि याशिवाय तो कसा पाहिजे तर त्या ठिकाणी अडीच द्वीपामधला पाहिजे, तो म्हणजे कर्मभूमीच पाहिजे. नंतर केवली श्रुतकेवली यांच्या त्यांना चरण सानिध्य प्राप्त पाहिजे आणि तो पहिल्यांदा वेदक सम्यक दृष्टी असावा लागतो आणि वेदक सम्यक्त्वातूनच क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. नंतर पीतलेशावाला, जगन्य पीतलेशावाला त्या ठिकाणी तिथून चालू शकतो. अशा प्रकारचा हा जीव क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करून घेऊ शकतो. आपण काल बघितलं होतं की क्षायिक सम्यक दृष्टी जीवांना तिर्यंच्या पर्यायीमध्ये, तिर्यंच्या आयुमध्ये किती लेशा असतील बा, तर जेव्हा अपर्याप्तकाच्या अपेक्षेने विचार केलेला होता, अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्याला कापोतलेशा पण असू शकते, पण पर्याप्तक झाल्यानंतर तो निश्चितपणे भोगभूमीच होणार आणि म्हणून त्याला 3 शुभलेशा पीत, पद्म आणि शुक्ललेशाच असणार आहे. कारण जो क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंच असेल तो निश्चितपणे कुठे आम्हाला दिसणार आहे, भोगभूमीमध्ये दिसणार आहे. कर्मभूमीमध्ये क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंच जीव असू शकत नाही. त्यांनी पहिले आयुबंध केला असेल, नंतर मनुष्य पर्यायी त्याला क्षायिक सम्यक्त्व झालं, आयुबंध आधी केल्यामुळे तिर्यंच आयु त्याला प्राप्त झाली आणि म्हणून तो भोगभूमी तिर्यंच सम्यक्त्व सहित तिथे बनला. अशा प्रकारची ही भूमिका असणार आहे. म्हणून अपर्याप्तक अवस्थेत तो मनुष्य पर्यायीतून गेला, म्हणून कदाचित त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत कापोतलेशा संभवनीय आहे. अशा तऱ्हेने इथपर्यंत आपण 14 प्रश्नांपर्यंत काल आलेलो. आज 15वा प्रश्न पहा. क्षायिक सम्यक्त्व सम्यक्त्व मार्गणा के किस भेद वाले को हो सकता है. क्षायिक सम्यक्त्व कशातून होणार आहे, कोणतं सम्यक्त्व त्यासाठी आवश्यक रूपाने त्याला प्रथमतः व्हावं लागणार आहे. क्षायोक्षमिक. म्हणून क्षायिक सम्यक्त्व सम्यक्त्व मार्गणा के भेदों में से केवल क्षयोक्षम सम्यक्त्व वालों के ही होता है. कहाँ भी है कि सम्यक दर्शन में निश्चय से पहिले, सगळ्यात पहिले मोक्ष मार्गाची सुरुवात जी होणार आहे ती औपशमिक सम्यक दर्शनाने होणार आहे आणि औपशमिक सम्यक दर्शनातून पुढे त्याला क्षायोपशमिक सम्यक्त्व होईल किंवा औपशमिक सम्यक्त्व सुटल्यानंतरही लगेचच त्याला क्षायोपशमिक सम्यक्त्व होऊ शकेल आणि त्यानंतरच क्षायिक सम्यक्त्व संभवनीय आहे. याचं कारण असं की क्षायोपशमिक सम्यक्त्वामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय तर आहे पण बंध नाही आणि म्हणून मिथ्यात्वाची सत्ता नष्ट करण्यासाठी सम्यक प्रकृतीच्या रूपाने तो त्याची संपूर्ण सत्ता नष्ट करायला समर्थ बनू शकतो. अन्यथा स्वमुखानी मिथ्यात्वाची सत्ता नष्ट होऊ शकत नाही. म्हणून एक उदीयमान सम्यक प्रकृती ही उदीयमान प्रकृती पाहिजे, तेव्हाच त्याची सत्ता नष्ट
होऊ शकते आणि म्हणून क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातूनच क्षायिक सम्यक्त्व होतं. पुढचा प्रश्न, ऐसा कौन सा गुणस्थान है जहां क्षायिक सम्यक दृष्टियों के आहारक अवस्था नहीं पाई जाती. कोणतं गुणस्थान असं आहे की जिथे क्षायिक सम्यक दृष्टीला अनाहरक अवस्था असणार नाही. 14व. 14व. आणखी हे समुद्घाताच्या वेळेस शक्य आहे ना? 3 म्हणजे 13. समुद्घाताच्या वेळी एक 3 समय कर्मण कायोगाच्या 3 वेळेस समय अनाहरक कर्मण असेल. योग आहे, अनाहरक आहे त्यावेळेला. म्हणून 14वें गुणस्थान में क्षायिक सम्यक दृष्टि के आहारक अवस्था नाही पाई जाती. कारण त्या ठिकाणी तर तो 14व्या गुणस्थानात अनाहरकच आहे. कारण 14व्या गुणस्थानात आता तो आहार ग्रहण करत नाही. म्हणजे नो कर्म वर्गणा आता खिरायला सुरुवात झाली आहे, निघून जायला सुरुवात झालेली आहे. तिथे नवीन नो कर्म वर्गणांचं ग्रहण रुकलेलं आहे आणि म्हणून तो जीव त्या ठिकाणी अनाहरक आहे. मनुष्य गति में दर्शन मोह की क्षपणा करता हुआ चारों गतियों में कारमान काय योग में क्षायिक सम्यक दर्शन का निष्ठापन हो सकता है. मनुष्य गति से दर्शन मोह की क्षपणा करता हुआ चारों गतियों में कारमान काय योग में क्षायिक सम्यक दर्शन का निष्ठापन हो सकता है. जे त्या ठिकाणी कारमान काय योगातच त्याची पूर्णता पण होऊ शकते क्षायिक सम्यक्त्वाची. म्हणून तो जीव जन्म घेताना आता कसा राहील? आहारक राहील, अनाहारक असणार नाही. आहारकच राहील ना मग तो. विचारलं काय, अनाहारक कधी असतो ना? हा, अनाहारक कधी असतो. तर आता अनाहारक कधी राहील तो जीव? समजा त्यांनी आता इथे क्षपणेला प्रारंभ केला. क्षपणेला प्रारंभ केल्यानंतर त्याची आयु संपली. आयु संपल्यानंतर त्याचं समजा 3च समयामध्ये जर इकडे क्षायिक सम्यक्त्व होणार आहे तर क्षायिक सम्यक्त्व तो तिथेच बनून गेला. कारमान काय योग असताना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याचं सम्यक्त्व राहिलं. विग्रहगती म्हणजे कारमान काय योग की नाही? विग्रहगतीत. हा, विग्रहगतीत कारमान काय योग आहे. मग कारमान काय योगामध्ये काय आहे? तो आहारक नाहीये ना, तो अनाहारक आहे ना. ती समयामध्ये त्याचं सम्यक्त्व पूर्ण होऊन गेलं. कदाचित कृतकृत्य वेदक झाल्यावर तेवढाच काळ त्याच्या सम्यक्त्वाला पूर्ण झाला असेल तर मग तो जीव तिथे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आता अनाहारक म्हणजे असा तो मिश्र राहणार नाही. सम्यक दृष्टि में आहारक अवस्था नहीं पाई जाती क्योंकि सभी जीव अनाहारक होते हैं. आणि दुसरा हा अनाहारक इथे पण लावता येतो. हा, आत्ता सांगितला तसंच कारमान काय योग असताना, कारण तसंच घेतलंय त्यांनी की मनुष्य गती से दर्शन मोह की क्षपणा करता हुआ चारों गतियों में कारमान काय योग में क्षायिक सम्यक दर्शन का निष्ठापन हो सकता है. म्हणजे त्याची पूर्णता कारमान काय योग असताना होऊ शकते आणि म्हणून तो त्या ठिकाणी तेवढा काळपर्यंत सम्यक्त्वाचा काळ त्याचा तेवढा राहिलेला आहे, तेव्हा तो अनाहारक आहे आणि नंतर तो आहारक पडणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्या ऐसे कोई जीव है जिनके निवृत्त अपर्याप्तक अवस्था में भी तो क्षायिक सम्यक्त्व नहीं है लेकिन पर्याप्तक अवस्था में पाया जाता है? असा कोणता जीव आहे का? हा, आता कृतकृत्य वेदक वाला. हा कृतकृत्य वेदक वाला कि कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टि जीव है जिनके निवृत्त पर्याप्तक अवस्था में क्षायिक सम्यक्त्व नहीं होता लेकिन पर्याप्तक अवस्था में क्षायिक सम्यक्त्व हो जाता है. कर्म भूमि या मनुष्य जो क्षायिक सम्यक्त्व लेकर नहीं आया है वह भी क्षायिक सम्यक्त्व प्राप्त कर सकता है.
कर्मभूमी या मनुष्य बहिणी तो जो आधीचा जो क्षयिक होता समजतो. जीव, हम्म. हा आधीचा त्यांनी जो असंच. असेल तो हो प्रस्थापक असेल ना आधी. हो ना, आधीचा आधीचाच तो जीव. जे आवाज प्रस्थापक आज होता क्लिअर नाहीये, आणि आवाज क्लिअर नाही तुझा आज. त्याचा प्रस्था एक मिनिट. नाही, आवाज आधीचा तो क्लिअर नाही. म्हणजे आधीच्या प्रश्नातला तो जीव हा अजूनही नाही का? आता आत्ता आला क्लिअर. तो जीव प्रस्थापक होता, क्षयिक सम्यक्त्व म्हणजे प्रस्थापक होता तो. आणि तो कार्माण कायोगात त्यांनी तो निष्ठापक झाला आणि तिथे पूर्तता हा केली. हो हा. हो आणि आता हा हो असा जीव घेतलाय की जो आता. त्याला हा क्षयिक सम्यक्त्व नाही आहे नि- हा आणि तो निवृत्त पर्याप्तक अवस्थेनंतर तो क्षयिक बनणार आहे. हा मग म्हणजे काय प्रक्रिया घडली आता अनाहार म्हणजे त्याचा काळ जास्त, त्याची. त्याचा काळ जास्त राहिला इथे. दर्शन मोहनीच्या क्षपणाचा म्हणजे अजूनपर्यंत त्यांनी जसं मिथ्यात्वाला कन्व्हर्ट केलं एकदम, आणि हं. कन्व्हर्ट केल्या केल्याच त्याचा मृत्यू झाला. तर हा त्याच्यासाठी निवृत्त पर्याप्तक अवस्थेतही त्याचं क्षयोक्षमिक सम्यक्त्व राहिलं आणि पर्याप्तक झाल्यावर तो क्षयिक बनला. हा कसा आहे, आता हा शेवटच्या पुष्कळस सम्यक प्रकृती त्याची कन्व्हर्ट होऊन चुकली आहे, म्हणजे नष्ट होऊन हो चुकली आहे. आणि अगदी थोडा समय राहिला, 3 समयाचाच राहिला होता. तो जीव कार्माण कायोगामध्ये तो वरचा घेतला तिथे. ते 3 अच्छा. समयात त्याचं क्षयिक हो सम्यक्त्व हो पूर्ण झालं. याचा काळ जास्त राहिला. त्या दोन्ही तऱ्हेने घेतलं त्यांनी मग ते. हा दोन्ही तऱ्हेने घेतलं त्यांनी. ठीक आहे. म्हणून लेकिन पर्याप्तक अवस्था में क्षयिक सम्यक्त्व हो जाता है. कर्मभूमि या मनुष्य जो क्षयिक सम्यक्त्व लेकर नहीं आता वह भी क्षयिक सम्यक्त्व प्राप्त कर सकता है. हा आपण पाहिलं की कर्मभूमी या मनुष्य आहे जो क्षयिक सम्यक्त्व घेऊन उत्पन्न झालेला नाही असा जीव चतुर्थ काळामध्ये जन्माला आला आणि त्याला जर तीर्थंकर केवली श्रुत केवलींचं सानिध्य प्राप्त झालं तर तो त्या ठिकाणी क्षयिक सम्यक्त्वी बनतो. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये तो कसा असेल, क्षयोपक्षमिक सम्यक्त्वी असेल. आता तीर्थंकर नका पाहू या ठिकाणी, सामान्य हं. जीव आहे तो 6व्या नरकापर्यंत क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन निघू शकतो, काही हं. प्रत्यवाय नाही आहे. आता हो समजा एखाद्या 6व्या नरकातला क्षयोपक्षमिक जीव आहे आणि तो नरकामधून निघाला, क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन निघाला आणि आता कर्मभूमीच मनुष्य बनला, कारण त्याला त्याच भवामध्ये मोक्षाला जायचंय. पण मला वाटते 6व्या पृथ्वीतला मोक्षाला नाही जात, हा त्यामुळे हा 4थ्या पृथ्वीतला घ्यावा लागेल आपल्याला. 4थ्या पृथ्वीतला निघाला आणि तो क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन निघाला आणि तो त्याच भवामध्ये मोक्षाला जाणार आहे. मग आता त्याला अजून क्षयिक सम्यक्त्व झालं नाही, पण 4थ्या काळात त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याच्या यांनी त्याला केवली श्रुत केवली तीर्थंकर कुणाचंही सानिध्य तिथे प्राप्त झालं तर तो आपलं सम्यक्त्व क्षयिक सम्यक्त्वामध्ये बदलवून त्याच भवामध्ये मोक्षाला जाऊ शकतो. हं. क्लिअर? हा म्हणजे हा 4थ्या नरकापर्यंतचाच घ्यावा लागेल, सामान्य हो क्षयोपक्षमिक घ्यावा लागेल, कारण 4थ्याच्या पुढे तो जात नाही. 5व्यामध्ये तो मुनी बनू शकतो, 6व्यामध्ये देश संयमी बनू शकतो आणि 7व्या मधला जीव हा सम्यक दृष्टी बनवू शकत नाही. म्हणजे कधी कधी आम्ही म्हणतो की कर्म आमच्या सत्तेत असेल तर प्रभाव टाकत नाही, किंवा सत्तेतून निघून गेलेलं कर्म जीवावर प्रभाव टाकायला असमर्थ आहे. आणि सामान्य सिद्धांत तसाच आहे, उदयात येणारं कर्म हे त्रास नेहमी वाक्य ऐकतो किंवा बोलतो किंवा आम्हाला वाटतं की उदयात येणारं कर्म त्रासदायक आहे किंवा सुखदायक आहे असं वाटतं आम्हाला. पण कधी कधी थोडी वेगळी पण परिस्थिती दिसते, म्हणून हे विधान पण आम्ही एकांताने करू शकत नाही. उदाहरणार्थ काय सांगता येईल की सत्तेत असलेलं कर्मच आम्हाला सुखदायक आहे असं नाही. कधी कधी उदयात असलेलंच कर्म सुखदायक आहे असं नाही. कधी कधी सत्तेत असलेल्या कर्मामुळे सुद्धा काही चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या दिसतात. उदाहरण तीर्थंकर कोणतं सांगता प्रकृतीची येईल? सत्ता असलेला नरकामधला जो जीव हा आहे तर त्याच्या हा भोवती मग ते परकोट वगैरे उभारतात. हा हा हे आणि
सत्तेत आहे कर्म, म्हणून तीर्थंकरांचं गर्भ, जन्म, तप एवढे कल्याणिक होतात. 3 कल्याणिक हे सत्तेचा हो. प्रभाव दाखवणारे आहे. नाही आहे अजून उदय, उदय 13व्यात आहे, पण केवळ तीर्थंकर प्रकृतीची सत्ता आहे. त्या सत्तेचाही इफेक्ट काही प्रमाणात आम्हाला दिसला. बहुतांश वेळेला आमचं विधान बरोबर आहे, पण आता यावेळेला मात्र सत्तेत असलेल्या कर्माच्या मुळे सुद्धा अशा प्रकारची सुखदायक परिस्थिती तिथे झालेली आहे. किंवा एखाद्याच्या सत्तेतून कर्म निघून गेलं तरी देखील त्याचा इफेक्ट जीवावर दिसणार आहे. सत्तेतही नाही आहे, आता गेला आहे सत्तेतून. त्यावेळेला पिंकी जे सिद्ध झाले आहे ते सिद्ध झाले ते ठीक आहे, पण संसार अवस्थेतला पहा एखादा अजून दुसरा कोणी असा की ज्यांची सत्ता निघून गेली आहे पण अजूनही त्याचा इम्पॅक्ट त्या जीवावर आहे. जो आत्ता सांगितला हा जीव, जो तीर्थंकर सातव्या नरकातून निघालेला नारकी, जो 7व्या नरकातून निघालेला नारकी आहे, तो नियमाने सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही. किंवा 6व्या नरकातून निघालेला नारकी हा मोक्ष प्राप्त करू शकत नाही. इथे तर हा सम्यक्त्व. 7व्या नरकातून निघालेला जीव सम्यक्त्व देखील त्या भवात प्राप्त करू शकत नाही. म्हणजे त्या कर्म प्रकृती आता सत्तेत नाही, उदयात नाही, तरीही त्याचा काही असा जीवावर दिसणारे प्रभाव की तो 7व्या नरकातून निघाला म्हणून इकडे सम्यक्त्व पण धारण नाही करू शकत. 6व्या नरकातून 5व्या नरकातून निघालेला जीव नाही, 6व्या नरकातून निघालेला मुनी नाही बनू शकत. 5व्या नरक असं आहे, ते देशव्रती नाही बनू शकत, इकडे मोक्षाला नाही जाऊ शकत असं लावा. म्हणजे 4थ्या नरकातून निघालेला जीव मोक्षाला जाऊ शकतो, 5व्या नरकातून निघालेला देश संयमी बनू शकतो, मुनी बनू शकतो. 3ऱ्या नरकापर्यंतच आहे ना हे. 3ऱ्या नरकातला तीर्थंकर बनू शकतो. तीर्थंकर 4थ्या नरकातला मोक्षाला जाऊ शकतो साधा केवली बनून. 5व्या नरकातले मुनी बनू शकतात, 6व्या नरकातले देशसंयमी बनू शकतात आणि 7व्या नरकातला जीव सम्यक्त्व पण प्राप्त करू शकत नाही. सत्तेतून कर्म गेलं तरी देखील हे त्यांचा इम्पॅक्ट एक भव जीवावर दिसतो. अशा प्रकारचं असं उदाहरण आपल्याला पाहता येते. थोड्याफार फरकाने आपल्याला समजण्यासाठी हे लावता येतं. म्हणून आता क्षायिक सम्यक्त्वाचं उदाहरण निघालं म्हणून मी हे प्रकरण सांगितलं कि कर्मभूमि या मनुष्य जो क्षायिक सम्यक्त्व लेकर नहीं आया है वह भी क्षायिक सम्यक्त्व प्राप्त कर सकता है. तीर्थंकरांच्या पादमुलाजवळ तो काय करतो, सम्यक्त्वाची प्राप्ती, क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून त्याही भवात मोक्षाला जाऊ शकतो. म्हणून मोक्षाला जाणारा जीव घ्यायचा असेल तर 4थ्या नरकापर्यंत जीव घ्यावा लागतो. आता जीव कृतकृत्य वेदक कब होता है? जीव कृतकृत्य वेदक कधी होतो? जेव्हा आता तो सम्यक प्रकृतीची आता तो त्याचा क्षय करणार आहे असा जीव. सम्यक प्रकृतीचा क्षय म्हणजे त्याची सत्ता मिथ्यात्वाची संपली पाहिजे, सम्यक मिथ्यात्वाची सत्ता संपली पाहिजे. आणि जेव्हा आता फक्त सम्यक प्रकृती आहे त्यावेळेला तो कृतकृत्य वेदक म्हटल्या जातो. सम्यक प्रकृतीच आता फक्त सत्तेत आहे आणि तिची सत्ता आता अत्यंत कमी उरलेली आहे, कदाचित अंतर्मुहूर्त उरलेली आहे उदयावली प्रमाण, तेव्हा तो कृतकृत्य वेदक म्हटल्या जातो. पाहू उत्तर. अनिवृत्तिकरण के अंत समय में सम्यक्त्व मोहनीय की अंतिम फाली के द्रव्य नीचे के निशोकों के साथ क्षेपण करने से अंतर्मुहूर्त काल तक जीव कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी होता है. परिस्थिती कशी आहे ही तर करण परिणाम त्यांनी मांडलेले आहे. काल आपण बघितलं, त्याला क्षायिक सम्यक्त्व जर प्राप्त करायचं असेल तर त्याला अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण 3 करण करावे लागतात. अधःकरणाच्या विशेषतांनी अधःकरण पूर्ण करतो. अपूर्वकरणामध्ये जे स्थिती कांडकघात, अनुभाग कांडकघात, गुणश्रेणी निर्जरा आणि गुणसंक्रमण
याद्वारा अपूर्वकरणाचा काळ पूर्ण करतो आणि अणिवृत्तीकरणामध्ये देखील ह्याच प्रक्रिया त्याच्या सुरू राहतात आणि शेवटी अणिवृत्तीकरणाचा अंतिम म्हणजे बहुभाग नष्ट झाला आणि एक शिल्लक राहिला असताना ते त्या मिथ्यात्वाचं आणि सम्यक मिथ्यात्वाचं पूर्णतः त्या ठिकाणी शेवटच्या अंतर्मुहूर्त प्रमाण एवढी त्याची स्थिती असताना ती शेवटची फाली म्हणतात त्याला, ती फाली कुठे टाकतो तो? उदयावलीमध्ये टाकतो, निषेकांच्या योग्य खाली देतो. म्हणजे त्यांनी आता ते वरचं सगळं कर्म जे आहे वरच्या स्थितीमधलं हे सगळं पूर्णतः उदयावलीमध्ये टाकलेलं आहे. आणि एकदा उदयावलीमध्ये आल्यानंतर कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. न तिथे उत्कर्षण होत, न अपकर्षण होत, न संक्रमण होत, काहीही होत नाही उदयावलीमध्ये. आणि उदयावलीमध्ये आलेलं ते अंतर्मुहूर्त प्रमाण जे द्रव्य आहे हे आता आलेलं आहे. कधी? अणिवृत्तीकरणाच्या काळामध्ये. आणि हा जेव्हा ते सगळं द्रव्य खाली टाकलेलं आहे त्यांनी, त्यावेळेला आता त्याची मिथ्यात्वाची सत्ता संपली, सम्यक मिथ्यात्वाची सत्ता संपली आणि सम्यक प्रकृतीची सत्ता फक्त अंतर्मुहूर्त काळ शेष राहिली, जी उदयावलीत टाकलेली आहे आणि ती अंतर्मुहूर्तात नष्ट होणारच आहे. त्याला आता रोकायला कुणीही समर्थ नाही. अशा वेळेला त्या जीवाला कृतकृत्य वेदक म्हटल्या जातं. जसं आम्ही म्हणतो, एखाद्या वेळेचं उदाहरण याच्यासाठी लक्षात घ्या की एखाद्या वेळेला आम्ही कुकरला भात लावलेला आहे, कुकर आम्ही ठेवला, कुकरची एक शिटी झाली आणि नेमका गॅस संपला. पण आता मात्र त्या भाताची भवितव्यता अशी असणार आहे की तो तिथे तसाही राहिला तरीही 5-10 मिनिटात त्याची भात रूप पर्याय होणारच आहे. कदाचित पाणीसा राहील, काही होईल त्याच्यामध्ये, पण प्रक्रिया मात्र पूर्ण होणारच आहे. त्याला भात होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. जरी त्याच्या खालचा जाळ निघून गेलेला आहे तरीही ती प्रक्रिया तिथे जशी संपन्न होणारच आहे. त्याप्रमाणे आता सम्यक प्रकृती फक्त अंतर्मुहूर्त राहिली आहे, उदयावलीत आलेली आहे. आता त्याच्या सानिध्यामध्ये जरी केवली इष्टत केवली यांचं निमित्त कारण नसलं तरी देखील आता तो निश्चितपणे क्षायिक सम्यक्त्व जीवनात प्राप्त करणारच आहे, ही त्याची भूमिका निर्धारित झाली. त्या अवस्थेला कृतकृत्य वेदक असं नाव दिलेलं आहे की ते कार्य होण्यापासून आता कुणीही रोखू शकत नाही. म्हणून त्या जीवाला जे करणीय होतं, जे करायचं होतं तेवढं त्यांनी केलं आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी. ठीक आहे. म्हणून अंतिम स्थिती कांडक घात के समाप्त होणे पर. समजा त्याला ती स्थिती आता त्याची पहिल्यांदा तर म्हटलंय 8 वर्ष प्रमाण समजा त्याची स्थिती आहे, ती त्यांनी कांडक रूपाने कमी केलेली आहे आणि कमी करून अंतिम फालीमधलं द्रव्य आता त्यांनी उदयावलीमध्ये दिलं. उदयावलीमध्ये दिलं याचा अर्थ काय झालेला आहे? पहिल्यांदा कमी कमी द्रव्य त्यांनी उदयावलीमध्ये दिलेलं होतं आणि शेवटच्या समयामध्ये जितकं काही सगळं राहिलेलं होतं ते सगळं द्रव्य त्यांनी खालच्या उदयावलीच्या स्थितीत टाकलेलं आहे. म्हणून अंतिम स्थिती कांडक घात के समाप्त होणे पर कृतकृत्य वेदक कहलाता है. मला वाटते कल्पना समजली असेल बऱ्यापैकी. जसं मी मध्यंतरी एक उदाहरण दिलेलं होतं की समजा एखाद्याला घर शिफ्ट करायचंय, आपलं घर शिफ्ट करायचंय, तर तो त्यांनी दुसरं घर घेऊन ठेवलेलं आहे. दुसरं घर घेतलं आहे तर तो काय करेल? पहिल्यांदा जितकं काही नको असलेलं सामान आहे ते हळूहळू करून तो जसं झालं तसं शिफ्ट करेल. पण आता दुसऱ्याच दिवशी आम्हाला पूर्ण घर रिकामं करायचं आहे, तर आता जे काही उरलेलं असेल ते सगळंच्या सगळं घेऊन त्याला दुसऱ्या घरात टाकावं लागेल. म्हणजे शेवटच्या दिवशी त्याचा जास्त बदल करण्याचा, म्हणजे सामान अदलाबदली करण्याचं जास्त राहणार आहे सामान. त्याप्रमाणे इथे देखील स्थिती कांडक घातामध्ये पहिल्यांदा थोडं थोडं द्रव्य त्यांनी खाली टाकलेलं होतं, अपकर्षित केलेलं होतं
पण शेवटच्या समयात की आता आपल्याजवळ वेळच नाही आहे, त्यावेळेला सगळंच्या सगळं द्रव्य घेतलं आणि पूर्ण द्रव्य त्यांनी आता सोबत घेऊन त्या उदयावलीला दिलेला आहे. अशा तऱ्हेने हा जो काळ आहे उरलेला, याला कृतकृत्य वेदक म्हटलं, कारण आता त्याच्याजवळ करण्यासारखं नाही आणि तो अजूनही क्षयोपक्षम म्हणजे सम्यक प्रकृतीचं वेदन करतो आहे. आणि म्हणून त्याला वेदक सम्यक दृष्टी म्हटलं. कशाचं वेदन करतोय तिथे अजूनही चलमल अगाढ दोष सहित श्रद्धेचं वेदन तिथे आहे आणि म्हणून त्याला कृतकृत्य वेदक अशी संज्ञा तिथे दिल्या गेलेली आहे. क्षायिक सम्यक दृष्टि के कम से कम कितने गुणस्थान होते हैं? किती गुणस्थान होतील? 4 पासून 4 पासून 14व्या पर्यंत. म्हणजे क्षायिक सम्यक दृष्टि के कम से कम 8, 11वं सोडलं, 11वें को छोड़कर छठे से चौथे गुणस्थान तक. म्हणजे क्षायिक कमीत कमी विचारले ना, कमीत कमी विचारले म्हणून 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 12, 13 आणि 14 असे लावले. कारण क्षायिक सम्यक्त्व जास्तीत जास्त कुठे तो प्राप्त करू शकतो? 7व्यात पण प्राप्त करू शकतो. आणि 6व्यात आला. 6वं का घेतलं? मग 7व्यातून लगेच 6व्यात येतो ना तो. नाही आला समजा, नाही आला म्हणजे यावंच लागते त्याला. म्हणजे आपल्याला कमीत कमी पाहिजे ना, म्हणून कमीत कमी पाहिजे आहे तरी ते घ्यावंच लागते ना त्याला. श्रेणी जरी आरोहण करायची आहे त्याला तरी 6वं 7वं गुणस्थान त्याचं होणारच आहे की नाही. म्हणजे त्याला ते सोडून नाही चालतायत, म्हणून 6वं पण घेतलं. जरी 7व्यात तो केलं त्यांनी क्षायिक सम्यक्त्व, तरी 6वं त्याला सोडून चालत नाही. बाकीचे 4थं 5वं सोडून चाललं, पण हे नाही सोडता येत. आणि 11वं सोडता आलं इकडे, म्हणून ती सोडली. जसं आलाय, कोई मुनिराज 7वें गुणस्थान में सम्यक्त्व प्राप्त कर रहे, तो भी वे 6वें 7वें में झूले बिना श्रेणी आरोहण नहीं कर सकते. आणि म्हणून 6वं गुणस्थान त्यांना घ्यावं लागलं. यह कथन शपक हा नियम आहे का? हा नियमच आहे का? मग आता समजा कोणी 7व्या गुणस्थानात गेलं एकदम आणि मग पुढे श्रेणी आरोहण करायला त्याला 6व्यामध्ये यावंच लागणार आहे. यावंच लागतं. असंख्यात वेळा 6वं 7वं गुणस्थान त्याचं होतं. त्याच्याशिवाय तो श्रेणी आरोहण करू शकत नाही. कारण त्या ठिकाणी कोणते परिणाम आहे? इतके विशुद्ध परिणाम अजून होत नाही. अधःकरण रूपाचे परिणाम आहे. अधःकरणाचा काळ त्याला 7व्या गुणस्थानात पूर्ण करायचा आहे, पण त्या अधःकरणासाठी देखील लागणारी विशुद्धी जवळ आणण्यासाठी त्याला 6वं 7वं या गुणस्थानात झुलावं लागतंच. असंख्यात वेळेला त्याचं परावर्तन होते आणि मगच कुठे तो स्थिर होतो 7व्यात स्वातिशयमध्ये, आणि मगच तो श्रेणी आरोहण करू शकतो. हा नियमच आहे. म्हणून 6वें 7वें में झूले बिना श्रेणी आरोहण नहीं कर सकते. कधी कधी म्हटलं तो विश्राम करतो, हे वाक्य आहे ते कधी कधी, की त्यांनी एक अंतर्मुहूर्त विश्राम केला. जसं आपण काल बघितलं की त्यांनी अनंतानुबंधीची विसंयोजना केली. मग विसंयोजनेनंतर त्यांनी एक अंतर्मुहूर्त विश्राम केला आणि परत 3 करण केले. असं आम्ही क्षायिक सम्यक्त्वासाठी परत त्यांनी 3 करण मांडले. असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला विश्राम केला म्हणजे अर्थ काय समजला आपण? प्रमादी म्हणला, आणखी विशुद्धी वाढवली. विशुद्धी वाढवली. जी विशुद्धी त्याची कमी झालेली होती ती अजून त्यांनी वाढवली. त्याला म्हटलंय विशुद्ध. म्हणजे जसा एखादा खेळाडू त्याला लॉंग जम्प करायची आहे तर तो काय करतो? पहिले जितक्या लांब त्याचं टार्गेट असेल तितकं तो पहिले मागे जातो है ना, आणि त्या मागून धावत येतो. त्याप्रमाणे या जीवाला देखील काय करावं लागतं? पहिल्यांदा 6वं 7वं गुणस्थान करून त्याच्यामध्ये स्थिर होऊन
मग कुठे छलांग लावावी लागते श्रेणी आरोहण करण्यासाठी. म्हणून त्याला 6वं आणि 7वं गुणस्थान होणं अपरिहार्य आहे. पण आता इथे 6व्यामध्ये जर जेव्हा येतो तेव्हा त्याची विशुद्धी कमी असेल म्हणून तो 6व्यात येतो किती. हा हो. हा आणि मग परत पुढे जातो म्हणजे पुढे हे जातो तर 7व्यात विशुद्धी वाढते, परत अच्छा, 6व्यात परत मागे पहिल्या येतो. विशुद्धीपेक्षा जास्त विशुद्धी घेऊन आलाय, कमी हम्म, काळ हम्म, राहिलाय. अच्छा. पण काळ होणारच आहे तो तसा. यह कथन शपक श्रेणी की अपेक्षा जानना चाहिए, क्योंकि उपशम श्रेणी चढ़े बिना जीव शपक श्रेणी चढ़कर उपशम श्रेणी चढ़े बिना भी जीव शपक श्रेणी चढ़कर निर्वाण प्राप्त कर सकता है. म्हणजे क्षपक श्रेणी डायरेक्ट आहे, असं नाही की उपशम श्रेणी त्याला पहिले चढावीच लागेल. जसं औपशमिक सम्यक दर्शन प्रथमतः व्हावंच लागतं, तसं गरजेचं नाही की त्याला उपशम श्रेणी आरोहण करावीच लागेल. काही जीव असे असतील निकटभव्य की ते एकदम क्षपक श्रेणी देखील आरोहण करू शकतील. भरताचे 923 पुत्र, त्यांनी तर काय केलं, एक गोगलगाय पर्याय त्यांना प्राप्त झाली गोगलगाईची, आणि नंतर क्षायिक सम्यक्त्वही प्राप्त केलं, क्षपक श्रेणी पण आरोहण केली आणि त्याच भवामध्ये मोक्षाला पण गेलेले आहे. किंवा भरताचं जर उदाहरण लावलं तर मुनी दीक्षा घेतल्यानंतर डायरेक्ट शपक श्रेणी आरोहण केली आणि मोक्षाला गेले. किंवा तीर्थंकर सगळे हे सगळे काय करतात, शपक श्रेणी आरोहण करतात. म्हणून काही जीव असे पण आहे की ज्यांना 11व्या गुणस्थानात न जाता देखील मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. काही जीव असे पण असतील 2ऱ्या 3ऱ्या गुणस्थानात न जाताही त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. काही जीवांना 5व्या गुणस्थानात न जाताही मोक्षाची प्राप्ती होऊ शकते, पण बाकीची गुणस्थानं त्यांना चढावीच लागतात. जसं 4थ्या गुणस्थानात तो जाणार नाही, डायरेक्ट 7व्यात जाईल एखादा जीव. म्हणजे त्याला 2रं 3रं 4थं 5वं या गुणस्थानात गेलंच पाहिजे असा नियम काही जीवांसाठी राहणार नाही. डायरेक्ट 7व्यात प्रथमोपशम करेल, तिथेच लगेच क्षायोपशमिक करेल, तिथेच क्षायिक सम्यक्त्व करेल, क्षायिक सम्यक्त्व केल्यानंतर क्षपक श्रेणी चढेल आणि मोक्षाला पण जाऊ शकेल. म्हणजे काही गुणस्थानामध्ये अपरिहार्यपणे त्यांनी जावंच असा काही नियम नाही. तसं 11व्या गुणस्थानात त्यांनी गेलंच पाहिजे हा काही नियम नाही. आता प्रश्न, क्षायिक सम्यक दृष्टि के श्वासोश्वास प्राण कहाँ कहाँ नहीं पाया जाता. श्वासोश्वास प्राण कुठे कुठे राहणार नाही. पहिलं तर नेहमीचं कारण आपण सांगू शकतो 14व्या गुणस्थानात. 14व्या गुणस्थानात. ठीक आहे, अजून अपर्याप्तक अवस्थेत. अपर्याप्तक अवस्थेत कोणत्या? जन्माच्या वेळी. हा, जन्माच्या वेळेला ज्यावेळेला एखादा क्षायिक सम्यक दृष्टी जीव त्याचं 4थ्या गुणस्थानामध्ये मरण झालेलं आहे, मरण झाल्यानंतर तो देवपर्यायीत गेला, समजा मनुष्य बनला, तर जोपर्यंत त्याची श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला श्वासोश्वास प्राण राहणार नाही. करेक्ट. 4थ्या गुणस्थानात एखाद्या जीवाचं मरण झालं, क्षायिक सम्यक दृष्टीचं मरण होऊ शकते की नाही? हो हो, होऊ शकते. त्याचे भव राहिले असेल 3 भव, क्षायिक सम्यक्त्व 4थ्या भवाचं उल्लंघन करत नाही. तीर्थंकरवाला 3ऱ्या भवाचं उल्लंघन करत नाही. तर क्षायिक सम्यक दृष्टी असताना त्यांनी जर 2रा भव धारण केला, म्हणजे आता तो देव आहे समजा, सर्वार्थ सिद्धीमधले देव आहे, त्या ठिकाणाहून येऊन ते काय बनणार आहे, मोक्षाला जाणार आहे. क्षायिक सम्यक्त्वी असताना त्यांचं मरण झालं, कुठेही आले ते मनुष्य बनणार आहे. मनुष्य बनणार असताना त्यांनी पर्याप्ती ग्रहण केल्या, जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या जीवाला श्वासोश्वास प्राण सुरू होत नाही. बरोबर. तर हे एक झालं. दुसरं, 6व्या गुणस्थानामध्ये ज्या वेळेला
आहारक काय योगवाले मुनी आहे, नाही कोणतं, हो आहारक काय योगवाले, आणि त्यांची मिश्र अवस्था सुरू आहे. त्या अवस्थेमध्ये देखील त्यांची जी तिसरी म्हणजे श्वासोश्वास पर्याप्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथेही श्वासोश्वास प्राण नाही. नंतर 13व्या गुणस्थानात जब तक श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण नहीं होती, आणि नंतर 13व्या गुणस्थानात मिश्र अवस्था आहे ना, मिश्र अवस्थेतही त्या ठिकाणी 3 समयपर्यंत आयुबल आणि कायबल दोनच प्राण सांगितले आहे. तिथे पण श्वासोश्वास पर्याप्ती म्हणजे तिथे पण नाही आहे श्वासोश्वास. कपाट नाही, प्रतरचे 2 आणि लोकपुरणचा 1, 3 समय कारमान काय योग असताना तिथे 2च प्राण आहे म्हणजे श्वासोश्वास तिथे पण नाही. आणि नंतर शेवटी जेव्हा श्वासोश्वासाचा ते निरोध करतात आणि 1 आयु प्राण राहतो त्यावेळेला पण नाही, आणि 14व्या गुणस्थानात पण श्वासोश्वास नाही. एवढी ही स्थानं अशी आम्हाला दिसली की या ठिकाणी श्वासोश्वास प्राण असणार नाही. क्लिअर? वेळ झाली का? वेळ झाली आपली. तर ही प्रश्न उद्याला पाहू. कोणाला काही यावर प्रश्न असेल तर विचारू शकता. अंजन सोर ठीक आहे? असेल तो एकदम 7व्या गुणस्थानात, नंतर डायरेक्ट शाईक शपक श्रेणी. हो असू शकतो. कारण शपक त्याचं श्रेणी चढू शकतो. त्याच्याही बाबतीत असंच येते. आणि त्यांचं निर्वाण झालंय अंजन चोराचं राजगिरी नगरीत, राजगृहीला. तर होऊ शकते तोही असेल. स्तुती म्हणू. त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहूनम्. सर्वांना जय जिनेंद्र.